नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. धुळ्यात 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा हाहाकार. अहिल्यापूर गावात शेतकऱ्याच्या बैलजोडीवर वीज पडून बैलजोडीचा मृत्यू, शेतकऱ्याचा आक्रोश. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी गारांचा पाऊस, हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांचं पिवळं सोनं निसर्गाच्या लहरीपणामुळे मातीमोल. धाराशिवच्या भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील शेतकऱ्याची 2 एकर बाग वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त. वादळी वाऱ्याने काढणीला आलेली बाग उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात, सरकारकडे मदतीची अपेक्षा. वाशिम जिल्ह्यात गारपिटीचा फटका. केकर उमरा येथे कांदा आणि टरबूज पिकाचं नुकसान, प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. सांगलीतील राम मंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, शहरात तणावपूर्ण शांतता. बीडमध्ये परवानगीशिवाय 27 महिन्यात 128 पुतळे उभारले. 500 जणांवर कारवाई, तरीही प्रकार सुरूच. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची प्रशासनाची चिंता. भारत माता चित्रपटगृह मराठी माणसासाठी पुन्हा एकदा 6 वर्षांनंतर सुरू झालंय. मराठी माणसासाठी अभिमानास्पद बाब. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटगृहाचा शुभारंभ. नांदेड हादरलं. मध्यरात्री झालेल्या गँगवॉरमध्ये 3 जणांची हत्या. जुन्या वादातून हाणामारी झाल्याचं पोलीस तपासात समोर. दिल्ली पोलिसांकडून सेन्सोडाईन टूथपेस्टच्या एका बनावट कारखान्याचा पर्दाफाश. 1800 भरलेल्या ट्यूब, 10,000 रिकाम्या ट्यूब, 1200 पॅक केलेल्या ट्यूब आणि 103 किलो पेस्ट जप्त. कारखान्याचा मालक हरिओम मिश्रा याला अटक. दौंडच्या SRPF गट 5 मध्ये पोलीस भरती दरम्यान नशेचा प्रकार उघड. 3 उमेदवारांवर कारवाई. आतापर्यंत 8 ते 9 उमेदवार दोषी आढळले. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.